नमस्कार, मी हर्षाली हितगुजे आपल्या खास कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत। या कार्यक्रमामध्ये आपण विविध आजार त्यावरील उपचार याबद्दल चर्चा करत असतो आणि आजचा आपला जो विषय आहे तो आहे न्यूरो रिहॅबिलिटेशन म्हणजे काय आणि यावर चर्चा आणि अर्थात मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या सोबत आपल्या स्टुडिओमध्ये आहेत डॉक्टर नितीन मेनन। डॉक्टर, स्वागत आहे तुमचं। थँक्यू। डॉक्टर नितीन मेनन हे प्रमुख सल्लागार फिजिकल मेडिसिन आणि रिहॅबिलिटेशन अपोलो हॉस्पिटल नवी मुंबई येथे कार्यरत आहेत। त्यांना या फील्डमध्ये 10 वर्षांपेक्षा जास्तचा अनुभव आहे। त्यांनी विविध रिसर्च पेपर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर प्रकाशित केले आहेत। चला तर मग डॉक्टरांकडून जाणून घेऊयात याविषयी अधिक माहिती। तर डॉक्टर, अर्थात माझा पहिला प्रश्न, न्यूरो रिहॅबिलिटेशन म्हणजे काय? रिहॅबिलिटेशन म्हणजे पुनर्वास। रिहॅबिलिटेशन एक मेडिकल फील्ड आहे ज्यात जे काही रोग असतात ज्यांना औषधी उपचार नसतो किंवा औषधी उपचार केला तरी बरं होत नाही पेशंट। एक्झाम्पल घ्या म्हणजे पॅरालिसिसचा। मेंदूला आपल्याला ब्लड सप्लाय म्हणजे जे रक्तस्राव होतो ते पोचत नाही आणि मेंदूला डॅमेज होतो, पॅरालिसिस अनुभवतो पेशंट। त्या पॅरालिसिसनी बाहेर येण्यासाठी काही औषध उपचार नाही आहे, म्हणून अशा पेशंटला रिहॅबिलिटेशनच फक्त फायद्याचा पडतो। असे काही कित्येक तरी रोग आहेत म्हणजे मेंदूचा किंवा पाठीच्या कणाचा म्हणजे स्पायनल कॉर्ड ज्याला म्हणतात, त्यांना पूर्णपणे औषधोपचारने आपण बरं करू शकत नाही। त्या सगळ्या रोगांना बरं करण्यासाठी एक मार्ग आहे रिहॅबिलिटेशन। ओके, आणि मग यामध्ये आता कोणत्या नवीन टेक्नॉलॉजीज आलेल्या आहेत? ओके, रिहॅबिलिटेशनची मी जरा एक पाठीचा एक माहिती देण्याचा इच्छुक आहे। अगोदर रिहॅबिलिटेशन म्हणजे फिजिओथेरपी होता। म्हणजेच काय की पेशंटला एकदा हॉस्पिटलमधून आपण डिस्चार्ज केला तर पेशंटला बोलत होते डॉक्टर की तुम्ही फिजिओथेरपीला जा, फिजिओथेरपी घ्या आणि त्याच्याने तुम्ही बरं होतील। आणि तो पेशंट घरी जायचा किंवा फिजिओथेरपी सेंटरमध्ये जायचा आणि तिकडून फिजिओथेरपी घ्यायचा। हे एक आता नवीन टेक्नॉलॉजी आणि नवीन टेक्निक्स आले आहेत, त्याच्यामुळे आपण हे सगळं गोष्ट फास्ट करू शकतो आणि त्याच्याकरिता आपण एक टीम ठेवतो। टीम आहे त्याला रिहॅबिलिटेशन टीम म्हणतात। याच्यात फिजिओथेरपी नाही, याच्यात डॉक्टरसुद्धा आहेत, वेगळे थेरपिस्ट पण आहेत, जसे ऑक्युपेशनल थेरपिस्ट बोलतात, स्पीच थेरपिस्ट, सायकोलॉजिस्ट, रिहॅबिलिटेशन नर्स, असे वेगवेगळे प्रोफेशनल्स येतात आणि ते सगळे प्रोफेशनल्स आपले इनपुट्स देतात आणि पेशंटला म्हणजे एक होलिस्टिक अप्रोच म्हणजे चारी बाजूनी आपण बघायचं आणि काय काय त्याच्यात कमी आहे ते सगळं आपण ट्रीट करायचं आणि ते पेशंटला बरं करायचं। त्या कॉन्सेप्टला आपण रिहॅबिलिटेशन म्हणतात। आता नवीन टेक्नॉलॉजी म्हणजे नवीन काय काय आलं आहे, एक आता कम्प्युटरचा यूज म्हणजे वापर खूपच वाढलेला आहे। ते कम्प्युटर आपल्या मेंदूचे जे वेव्ज आहेत त्यांना ते रीड करतो, म्हणजे त्यांना ते एक डिव्हाइस आहे, एक तो म्हणजे वायर्स असतात ते बाहेरच ठेवतात आणि त्याच्याने ते जे वेव्ज येतात ते रीड करतात आणि पेशंटची काय इच्छा आहे म्हणजे हात हलवायची आहे तर त्याच्यासाठी सिग्नल देतो, तो कम्प्युटर कंट्रोल करतो। त्याला ब्रेन कम्प्युटर इंटरफेस म्हणतात। ते एक नवीन टेक्नॉलॉजी आली आहे, रोबोटिक टेक्नॉलॉजी। रोबोट आपण खूप ऐकलं आहे की रोबोट हे काम करतो, माणसाचे जे काम आहे ते रोबोट करतो। तसंच अगोदर काय असायचं की पॅरालिसिस असलेल्या पेशंटला चालवण्यासाठी एक माणूस डावीकडून एक माणूस उजवीकडून धरायचा आणि मग पेशंट पाय हलवायचा किंवा आपण हलवून द्यायचा। आता रोबोट्स येतात, ते रोबोटवर आपण पेशंटला उभं करू शकतो आणि तो रोबोट पायाला अटॅच होऊन जातो आणि तो रोबोट स्वतःच पाय हलवतो। याच्याने फायदा हे होतो की एक दोन माणसांनी धरलं आणि पेशंटला हलवलं, त्याच्याने आपण अर्धा तास पाऊण तासात पेशंट दमून जातो आणि चाललं तरी किती चालणार, एक 10 मीटर 15 मीटर 20 मीटर चालणार। रोबोटनी पेशंट 1 किलोमीटर 2 किलोमीटर 3 किलोमीटर सुद्धा चालू शकतो तेवढ्याच टाईममध्ये, दमणार नाही। दुसरा काय फायदा असतो रोबोटनी की आपला चालण्याची एक पद्धत असते, त्याला पॅटर्न म्हणतात, गेट पॅटर्न। तो चालण्याची पद्धत रोबोट एकदम नॉर्मल म्हणजे साधारण माणसासारखा तो करतो, म्हणजे रिकव्हरी जेव्हा येतो ते साधारणपणे असलेली रिकव्हरी येतो। जो आपण धरून जो चालवतो तो पेशंटला जो रिकव्हरी येतो तो त्याची पॅटर्न थोडी वेगळी असते। रोबोटमध्ये ट्रीट केलेल्या पेशंटची पॅटर्न अजून चांगल्या प्रमाणे येतो।
मग दुसरी एक नवीन गोष्ट आली आहे, खूप नवीन मेडिसिन्स आले आहेत याच्यामध्ये. म्हणजे औषधोपचार आलेले आहेत जे अशा पेशंटला पूर्णपणे बरं केलं नाही तरीही बरं करण्यात मदत करतो. म्हणजे आपण सगळी गोष्ट एकत्र केल्यावर जो आपल्याला परिणाम दिसतो, ते एक एक गोष्ट केल्यावर जो परिणाम दिसतो त्याच्याहून फार चांगला परिणाम आपल्याला 6 महिन्यात किंवा 3 महिन्यात, 6 महिन्यात, 9 महिन्यात जेव्हा पण रिकव्हरी येतो, जो लास्ट रिझल्ट आपल्याला जो मिळतो तो मॅक्झिमम रिझल्ट भेटतो हे पूर्ण रिहॅबिलिटेशन प्रोसेसनी केल्यावर. ओके. आणि मग हे फक्त न्यूरोलॉजिकल रिकव्हरीसाठी वापरलं जाऊ शकतं की किंवा इतर रुग्णांना याचा कसा फायदा होऊ शकतो? हां, हे फक्त रिहॅबिलिटेशनला नाही, हे सगळं प्रोसेस आता नवीन म्हणजे दुसऱ्या पेशंटला पण आपण यूज करू शकतो. समजा एक पेशंट ICUमध्ये आहे आणि ICUमध्ये तो साधारण काही इन्फेक्शन झालं किंवा ऑपरेशन केलं किंवा काही रोग झालं तर त्याचं निदान आणि त्याचा उपचारसाठी ICUमध्ये 3 दिवस 5 दिवस असं टाईममध्ये पेशंट बाहेर येतो ICUनी आणि वॉर्डमध्ये बेडमध्ये जातो, मग घरी जातो. कधी कधी रोगाचा निदान करण्यात आणि त्याचा उपचार करण्यात वेळ लागतो. 1 आठवडा, 2 आठवडा, एवढा टाईम पेशंट जेव्हा ICUमध्ये राहतो तो पेशंट व्हेंटिलेटरवर असू शकतो किंवा त्याचे ट्यूब्स असू शकतात. ते सगळं त्याच्या मॉनिटरिंगसाठी म्हणजे पेशंट बरं होतं की नाही ते बघण्यासाठी उपयोगी असतो. त्याच्यावर ते पेशंट चालू शकत नाही, उभं राहू शकत नाही. हातापायाचे जे कॅपॅसिटी असते म्हणजे हात उचलण्याचा किंवा पाय चालवण्याची जी कॅपॅसिटी असते ते हळूहळू कमी होत जाते आणि पेशंटला मग रोगाने बरं झालं तरीही त्याला चालता फिरता येत नाही. त्याला ICU एक्वायर्ड वीकनेस असं म्हणतात. आणि ह्याच्यासाठी पण आपल्याकडे आता कोविड झाला, तुम्ही बघितलं तर कोविडमध्ये पण तेच होता की पेशंटला 2-2, 3-3 आठवडा व्हेंटिलेटर लागायचा आणि पेशंट ICUनी बाहेर यायला पेशंटला टाईम लागायचा. तो पेशंटला चालायला, फिरायला, दम लागणे हे सगळं होतं. तर ह्याच्यासाठी आमच्याकडे नवीन टेक्नॉलॉजी आली आहे. ते पेशंट हे व्हेंटिलेटरवर असो किंवा पेशंट काही उपचार घेत असो तरीही पेशंटला उभं करून आपण चालताना किंवा पाय हलवताना, हात हलवताना हे सगळं ट्रीटमेंट आपण देऊ शकतो. त्याच्याने फायदा हे होतो की हे सगळं वीकनेस जे पॅरालिसिस आणि वीकनेस आपण बघतो ICUच्या पेशंटमध्ये ते पण त्याची मात्रा पण कमी होते आणि पेशंट लगेच ICU सोडतो, व्हेंटिलेटर सोडतो आणि घरी जाऊ शकतो. ओके. आणि मग इतर असं कोणतं फील्ड आहे ज्यामध्ये पुनर्वसन पुनर्प्राप्तीसाठी मदत करू शकतं? हां, अजून खूप फील्ड आहेत. पुनर्वसन हे एक म्हणजे हे एक्झाम्पल घ्या, हृदयरोग, कार्डिओलॉजी. तर फक्त कार्डिओलॉजी म्हणजे हार्टचं हृदयरोग फक्त बघतात. फुफ्फुसचे रोग, पोटाचा रोग, मेंदूचा जे पण आहे ते सिस्टम वाईज डिवायडेड आहे. पुनर्वास सिस्टम वाईज डिवायडेड नाही आहे. कोणत्याही सिस्टममध्ये काही पण आपण म्हणतात इंग्लिशमध्ये त्याला म्हणतात लॉस ऑफ फंक्शन म्हणजे कार्य करण्याची जी क्षमता आहे ते एक माणसाला रोगामुळे किंवा काही कारणामुळे ते कार्य करण्याची क्षमता गेली तर ते परत घेण्यासाठी रिहॅबिलिटेशनचा वापर करतो आपण. पेशंटला बायपास झाला, मग बायपास नंतर पेशंटला एक प्रोग्राम असतो. तो प्रोग्राम म्हणजे एक्सरसाइज कसं करायचं, जेवणमध्ये खाण्याचं काय ॲक्टिव्हिटीज आपण कधी कधी करू शकता, हे सगळं आपण पेशंटला करू शकतो. आणि पेशंटला एक ट्रेनिंग प्रोग्राम देतो ज्याच्याने पेशंटची फिटनेस म्हणजे जे कार्य करण्यासाठी जो फिटनेस पाहिजे तो आपण इम्प्रूव्ह करू शकतो आणि कितीही लेवलपर्यंत इम्प्रूव्ह करू शकतो. ते तसंच बाकी रोगांमध्ये जसं फुफ्फुसचा रोग झालं, स्पोर्ट्स इंजरी झाली, स्पोर्ट्समध्ये कोणीतरी म्हणजे स्पोर्ट्स करत असेल, इंजरी झाली, मग परत त्यांना स्पोर्ट्स करायचं आहे तर त्याच्यासाठी स्पोर्ट्स रिहॅबिलिटेशन असे वेगवेगळे सिस्टम वाईज वेगवेगळे रोग वाईज आपण रिहॅबिलिटेशन प्लॅन करू शकतो पेशंटसाठी आणि त्याच्याने त्याला फायदा होतो. ओके. डॉक्टर नितीन, या पुनर्वसनाचा नेमका समाजाला कशा पद्धतीने फायदा होऊ शकतो? बघा, एक तर आहे की मी बोललो काही रोग असे आहेत ज्यांचा पूर्णपणे औषधोपचार होत नाही. त्या रोगांचा उपचार आपण करू शकतो. आता इंडियामध्ये, आपल्या भारतामध्येच 60 पैकी म्हणजे सिनियर सिटीजन्स 60 वयपैकी जास्त जे गूट आहे ते मॅक्झिमम वाढत आहे ॲज पर्सेंटेज ऑफ द पॉप्युलेशन. आत्ताचे जे हल्लीचे जे फिगर्स घेतले तर संबंध भारतामध्ये ते 10% आहे. महाराष्ट्रामध्ये फक्त घेतलं तर ते 15% आहे. 2030 पर्यंत तो 15% जो 11% आहे तो 15 होणार आहे.
म्हणजे 4% इन्क्रीज होणार आहे. हे सगळं जे पॅरालिसिस म्हणा किंवा हृदयरोग म्हणा किंवा बाकीचे सगळे जे आहे ते 60 नंतर जो वर्ग आहे त्याच्यामुळे जास्त दिसतो आपल्याला. डिमेन्शिया तुम्ही ऐकलं असेल की लोक विसरतात, म्हणजे काय हे त्यांना मदतीचा म्हणजे मदत लागतो राहण्यासाठी, घरकाम करण्यासाठी, हे सगळं. आणि त्याच्यात तरीही रिहॅबिलिटेशन युजफुल आहे, म्हणजे उपयोगी आहे. रिहॅबिलिटेशन हाच ट्रीटमेंट राहतो फायनली ह्या पेशंटसाठी. दुसरा आहे की एक ग्रुप आहे, त्यांना आता सेंट्रल गव्हर्नमेंट त्यांना दिव्यांग म्हणतात, आपण अगोदर त्यांना विकलांग म्हणजे डिसेबल्ड पेशंट. त्यांची जी संख्या आहे ते आपल्या राष्ट्रामध्ये म्हणजे सर्वेमुळे याच्यात भारतात 5 पासून 8% म्हणजे आपलं जे 140 कोटी जे पॉप्युलेशन आहे त्याच्यामध्ये म्हणजे कमीत कमी एक 10-12% कोटी लोक तरी आहेत ज्यांना डिसेबल्ड म्हणतात. त्यांच्यासाठी फक्त रिहॅबिलिटेशन हाच एक मार्ग राहतो, एक म्हणजे एक डिग्निफाईड एक्झिस्टन्स ज्यांना म्हणतात, म्हणजे जो समाजामध्ये एक प्रोडक्टिव्ह माणूस म्हणून जगू शकतो, त्याच्यासाठी रिहॅबिलिटेशन एक खूप उपयोगी मार्ग आहे. ओके. डॉक्टर, आता अपोलोमध्ये पुनर्वसन इतर ठिकाणापेक्षा कसं वेगळं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं अपोलोमध्ये कशा प्रकारचं तंत्रज्ञान आहे किंवा त्या ठिकाणी नेमकी कशा पद्धतीने ट्रीटमेंट केली जाते याविषयी आमच्या प्रेक्षकांना पण सांगा. येस, तर अपोलो नवी मुंबईमध्ये 3 हे आहेत, म्हणजे 3 स्तंभ आहेत रिहॅबिलिटेशनला. एक आहे की टीम अप्रोच म्हणजे की जे सगळे माणसं जे आपल्याला गरजेचे आहे हे रिहॅबिलिटेशनची व्यवस्था म्हणजे सर्व्हिस लोकांना देण्यासाठी, ते सगळे टीम आपल्याकडे अवेलेबल आहे. दुसरं नवीन टेक्नॉलॉजी, नवीन उपकरणं आपल्याकडे आहे, जे रोबोटिक रिहॅबिलिटेशनची मी तुम्हाला म्हणजे जो डिस्कस करत होतो, तर सगळं तो तंत्र, तो नवीन, हे सगळं आपल्याकडे अवेलेबल आहे. आणि तिसरं काय आहे की आपल्याकडे एक म्हणजे त्यांना मॉनिटर्ड क्वालिटी जे म्हणतात ते क्वालिटी अप्रोच आहे, की आम्ही पेशंटला मॉनिटर करतो, पेशंटला बघतो की आठवड्याने इम्प्रूव्हमेंट होत आहे की नाही आहे तर मग त्याचा काय निदान आहे, काय उपचार करू शकतो, ते डॉक्टरची सल्लामध्ये तो आपण मॅनेज करतो. ते हे 3 जे आहे ते दुसऱ्या सेंटरमध्ये म्हणजे खूपच कमी सेंटरमध्ये, ह्या पूर्ण भारतात आणि मुंबईत सुद्धा खूप कमी सेंटरमध्ये हे सगळं अप्रोच आपल्याला भेटेल. हे सगळं आपल्याकडे अपोलो हॉस्पिटलमध्ये अवेलेबल आहे. म्हणून आमचे जे आउटकम असतात, म्हणजे जो पेशंट रिहॅबिलिटेशन करून जो पुनर्वास म्हणजे जो समाजात परत जातो, जो कामाला परत जातो, जो हातापायाचा जो उपयोग करू शकतो, हे बेटर आहे बाकी सेंटर्सपासून. ओके. तर डॉक्टर नितीन मेनन यांच्यासोबत आमची ही चर्चा अशीच चालू राहील. इथे एक छोटासा ब्रेक घेऊया, लगेच परत येऊया. ब्रेकनंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. रिहॅबिलिटेशन म्हणजे काय या विषयावर आपण डॉक्टर नितीन मेनन यांच्यासोबत चर्चा करत होतो. तर पुन्हा एकदा विषयाकडे वळूयात. तर डॉक्टर, क्रॉनिक पेन म्हणजे जुनाट आजार आपण ज्याला बोलतो, तर यासाठी रिहॅबिलिटेशनची भूमिका या अनुषंगाने काय असेल? क्रॉनिक पेन म्हणजे जुनाट जो वेदना असतो, म्हणजे मणक्याचा वेदना असू शकतो किंवा कुठेही वेदना असू शकतो. खूप निदान होतात, उपचारही होतात, औषधी उपचार होतो, कधी सर्जरी लागतो, कधी इंजेक्शन्स घेतात, ते सगळं होतो. पण तरीही पेशंटला जेवढा वेदनामध्ये कमी पाहिजे तेवढा वेदना कमी तो अनुभवत नाही. त्याचं कारण काय असतो? त्याचं कारण एकच असतो की जो वेदनाची आम्ही त्याला पाथवेस म्हणतात, म्हणजे नसापासून मेंदूपर्यंत जो नसत जातात तो मेंदूला तो वेदना अनुभवतो. ठीक आहे, तो नसांमध्ये एक बदलाव येतो, एक चेंज येतो आणि तो चेंजमुळेच हा वेदना पेशंट अनुभव करून राहतो, म्हणजे परत त्याला तो अनुभवतो. आता याच्यात करण्यासारखी काय आहे रिहॅबिलिटेशनमध्ये? आम्ही तेच मी म्हटलो की आम्ही फंक्शनकडे बघतात की पेशंटला वेदनामुळे काय करण्यात त्रास होतो. म्हणजे मणक्याच्या वेदनामुळे त्याला चालायला त्रास होतो किंवा बसायला त्रास होतो, काम करायला, तर त्याच्यावर आम्ही फोकस करतो. तो आम्ही बेटर म्हणजे तो दुरुस्त करण्याचा आम्ही मूवमेंट
काही पेशंटला चालायला त्रास होतो, म्हणजे पायामध्ये किंवा गुडघ्यामध्ये वेदना आहे, तर त्याच्यामध्ये आपण काय करू शकतो, तर त्याच्यामध्ये तो मूवमेंट आपण करेक्ट करण्याचा प्रयत्न केला, ठीक आहे, तर वेदनाही कमी होऊन जातो. हे आम्ही बघितले आहे. ते मेंदूमध्ये जो जो बदल होतो तो पुन्हा नॉर्मल सारखा होतो आणि त्याच्यामुळे हे चेंज होतं. एक हे आहे. दुसरं, नवीन टेक्नॉलॉजीज अवेलेबल आहेत, त्याला रिजनरेटिव्ह मेडिसिन म्हणतात. पेशंटच्या रक्तापासून ते जे सेल्स आहेत ते आपण घेतात, त्याला प्रोसेस करतात आणि ज्या ठिकाणी बदल झालेली आहे तिकडे परत ते इंजेक्शनच्या मार्गाने ते पोचवतात. म्हणून फॉर एक्झाम्पल ऑस्टिओआर्थरायटिस, जेव्हा गुडघ्याचा आर्थरायटिस होतो, त्याच्यात हे ट्रीटमेंट केल्यावर सर्व पेशंटला नाही पण खूप पेशंटला त्याच्यामध्ये तो कार्टिलेज जो डॅमेज होतो तो रिजनरेट होतो आणि वेदनाला ते कमी होतो आणि पेशंटला इम्प्रूव्हमेंटही होऊ शकतो. एकदमच परिस्थितीमध्ये नाही यूज करू शकत, पण अर्ली स्टेजेसमध्ये हे एक मार्ग आहे यूज म्हणजे उपयोग करण्यासाठी आणि पेशंटला इम्प्रूव्हमेंट आणण्यासाठी. ओके डॉक्टर, जनरल मेडिकल कंडिशन किंवा जसं की त्यामध्ये कॅन्सर आला तर यासाठी रिहॅबिलिटेशनची काय भूमिका असेल? दोन गोष्टी एकदम महत्त्वाची आहेत इकडे. एक आहे कॅन्सर. कॅन्सर एक रोग नाही आहे, एक रोगांचे एक कलेक्शन आहे, म्हणजे खूप सारे कंडिशनचा एक हे आहे. त्याच्यामध्ये 2-3 प्रश्न येतात आमच्या संदर्भात. एक आहे की पेशंटला कधी कॅन्सरचा उपचार सर्जरी असू शकतो आणि सर्जरीमध्ये पेशंटला खूप म्हणजे 4 तास, 5 तास, 8 तासाची कधी सर्जरी लागते. या सर्जरीमध्ये हे प्लॅन्ड सर्जरीज असतात. ह्याच्या अगोदर आणि मग त्याच्यानंतर खूप पेशंटला ICUमध्ये राहावं लागतो, रिकव्हरीमध्ये टाईम लागतो. या पेशंटला एक रिहॅबिलिटेशन प्रोग्राम सर्जरीच्या अगोदरच 2-3 आठवड्याचं दिलं. जेव्हा पण आपण निदान करतो म्हणजे डायग्नोसिससाठी 2-3 आठवडे तरी लागतात. स्कॅन झाली, ब्लड रिपोर्ट झालं, कधी बायोप्सी झाली, हे सगळं त्याच्यात आपण जर केलं तर हे असं स्टडीज म्हणजे जो एव्हिडन्स येतो याच्यात बघितलं आहे की पेशंटचा जो इम्प्रूव्हमेंट आहे सर्जरीनंतर तो फास्ट म्हणजे वेगाने इम्प्रूव्हमेंट होतो. हे एक आहे. दुसरं, कॅन्सरमुळे काही हे झालं किंवा पाय कापायला लागलं तर मग तो आर्टिफिशियल लिंब लावून कसं चालायचं किंवा हाताचं हे झालं किंवा हातापायामध्ये सूज झाली, हे सगळं पण याच्यात पण औषधोपचार कमी आहे आणि याच्यात पण रिहॅबिलिटेशनचा मार्ग रिहॅबिलिटेशनची रोल खूप जास्त आहे. ओके सर, जाता जाता आमच्या प्रेक्षकांसाठी तुमचा काही मेसेज आहे का? मेसेज एकच आहे की तुम्हाला कार्यप्राप्तीमध्ये काही कमी आहे, काही हे आहे, तर एक रिहॅबिलिटेशन स्पेशलिस्टला दाखवा आणि ते लवकर करा. म्हणजे पॅरालिसिस झाल्यानंतर वाट पाहत बसू नका, लवकर करा. मल्टीडिसिप्लिनरी टीम म्हणजे मोठ्या टीमचं मदत घ्या आणि जे लवकर याचा रिहॅबिलिटेशन पुनर्वास केला तर पेशंटचा पॅरालिसिस बरं होऊ शकतो. ओके डॉक्टर, याचबरोबर लहान मुलांच्या रिहॅबिलिटेशन विषयी तुम्ही काही सविस्तरमध्ये सांगू शकाल का? ओके, लहान मुलांचं पण असंच असतो की त्यांना म्हणजे कधी लहानपणी ब्रेनमध्ये डॅमेज झाला तर हातापायामध्ये ते चालण्यात ते उशीर होतो. साधारणतः एक लहान बाळ 1 वर्षाच्या आत चालायला, फिरायला वगैरे सुरुवात करतो, बोलायला सुरुवात करतो. कधी हे उशिरा होतो. मग ह्या पेशंटला आपण काय करू शकतो? आपल्यासाठी त्याच्यासाठी पण आपल्याकडे तंत्र आहेत, आपल्याकडे टेक्निक्स आहेत की पेशंटला कसं बसवायचं, कसं उभं राहायचं, कसं बोलवायचं, हे सगळं पण रिहॅबिलिटेशनमध्ये येतं. दुसरं काही की पेशंटला कधी टाईटनेस म्हणजे त्याला स्पास्टिसिटी म्हणतात, त्याच्यामुळेही पेशंट चालू फिरू शकत नाही. तर त्याच्यासाठी आपल्याकडे इंजेक्शन आहे, औषधोपचार आहे की हे टाईटनेस आम्ही कमी करतो. म्हणजे बघतो आमच्याकडे हे स्टडी म्हणजे मसल स्टडी करण्यासाठी एक मशीन आहे. त्या मशीनवर आम्ही उभं राहून ते पेशंट कसं चालतो, कसं जो मसल्स आहे तो उपयोग करतो आणि तो मसलमध्ये आपण औषध टाकलं तर कसं त्याच्यानी फायदा होईल आणि पेशंटला चालायला बरं पडेल, हे सगळं लहान मुलांचा पुनर्वासमध्ये उपयोगी आहे. ओके, आणि ओव्हरऑल या ट्रीटमेंटमध्ये आपण घरी एक्सरसाइज कशा पद्धतीचे करू शकतो, अगदी थोडक्यात सांगा. एक्सरसाइज करण्याचं फक्त हे की टार्गेट सेट करावा लागतो की एक पेशंटला कसला एक्सरसाइज पाहिजे,
किती करायला पाहिजे आणि किती वेगाने तो करायला पाहिजे ते सगळं बघून, म्हणजे त्याचा एक मेडिकल सायन्स असतो, तो बघायला लागतो, तो कॅल्क्युलेट करायला लागतो आणि त्याला मॉनिटर करावी लागते की तो एक्सरसाइजनी पेशंटला फायदा होते किंवा काहीतरी तोटा होत आहे, आणि त्याचा निदान करून ते केलं तर एक्सरसाइजनी फायदा होतो. नक्कीच. तुम्ही या ठिकाणी याला खूप चांगलं मार्गदर्शन केलं, त्यासाठी तुमचे मनापासून धन्यवाद. थँक्यू. तर न्यूरो रिहॅबिलिटेशन म्हणजे काय आणि यामध्ये नेमके नवीन कोणते टेक्नॉलॉजी आलेले आहेत याविषयी चर्चा आणि मार्गदर्शन केलेलं आहे आपण आज डॉक्टर नितीन मेनन यांच्यासोबत. तर कार्यक्रमात आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांकरिता पाहत रहा C24 तास. सह्याद्रीची उंची म्हणजे